कडेपूरमध्ये कमळ रोखत विद्या कुंभार यांची दमदार एंट्री. जिल्हा परिषदेत काय मिळणार याकडे सर्वांचं लक्ष. कडेपूर जिल्हा परिषद गटात अत्यंत चुरशीच्या लढतीत भाजपचा बालेकिल्ला रोखून धरत सौ विद्या कुंभार यांनी दमदार विजय मिळवला आहे. या विजयानंतर आता त्यांना जिल्हा परिषदेत कोणती संधी मिळणार याकडे हिंगणगाव बुद्रुकसह संपूर्ण गटाच्या नजरा लागल्या आहेत. भाजपचा मजबूत गड मानल्या जाणाऱ्या कडेपूरमध्ये विद्या कुंभार यांनी केलेली घौडदौड ही राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे. आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांच्या विश्वासू आणि खंद्या समर्थक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विद्या कुंभार यांचा हा विजय केवळ वैयक्तिक नसून स्थानिक पातळीवर बदलाची नांदी मानली जाते. लोकनियुक्त सरपंच जालिंदर कुंभार यांच्या भाऊजाई तसेच कैलासवासी तानाजी महाराज यांच्या स्नुषा अशी त्यांची सामाजिक आणि राजकीय पार्श्वभूमी भक्कम आहे. त्यामुळेच त्यांनी मतदारसंघात मजबूत पकड निर्माण करत विरोधकांना कडवी टक्कर दिली आहे. दरम्यान हिंगणगाव बुद्रुक पंचायत समिती गणातून जितेश भैया कदम विजयी झाल्याने त्यांना सभापती पद मिळाले. त्यामुळे आता कडेपूर जिल्हा परिषद गटातून विजयी झालेल्या विद्या कुंभार यांना कोणती जबाबदारी मिळणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. तोंडोली आणि हिंगणगाव बुद्रुकसह संपूर्ण परिसरात त्यांच्या विजयाचे स्वागत होत असून स्थानिक विकासाच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. भाजपचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करत मिळवलेला हा विजय विद्या कुंभार यांच्या राजकीय कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा मानला जात असून पुढील वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले. या विजयानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून गाव पातळीवर विकास कामांना गती मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि आरोग्य या मूलभूत सुविधांकडे विशेष लक्ष देण्याची मागणी नागरिकांकडून होती आहे. राजकीय जाणकारांच्या मते विद्या कुंभार यांचा विजय हा केवळ एक निवडणूक निकाल नसून भविष्यातील नेतृत्वाची नांदी ठरू शकते. त्यांनी मिळवलेलं मताधिक्य आणि जनतेचा पाठिंबा लक्षात घेता त्यांना जिल्हा परिषदेत महत्त्वाची भूमिका दिली जाण्याची शक्यता वर्तवली जाते. आता सर्वांचं लक्ष जिल्हा परिषदेमधील सत्ता समीकरणांकडे लागलं असून विद्या कुंभार यांना पदाच्या माध्यमातून कितपत संधी मिळते यावर पुढील राजकीय समीकरणे ठरणार आहेत. त्यांच्या कामगिरीकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलंय. स्पेशल रिपोर्ट शिवराज मोहिते. आपला जिल्हा, आपली पॉवर. पॉवर मराठी न्यूज नेटवर्क.